देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. संपूर्ण राज्यात 15 जानेवारी रोजी महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही उपराजधानी नागपूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. मोहन भागवत सकाळच्या सुमारास नागपूरमधील महाल परिसरातील लाईट हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय या मतदान केंद्रावर दाखल झाले. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. लोकशाही रचनेमध्ये निवडणुका लोकशाहीचं जे तंत्र असतं त्याचा एक अनिवार्य भाग आहे आणि म्हणून ते सर्व नागरिकांचं कर्तव्यही आहे. आणि त्याच्यामुळे जनहिताचा विचार करून आपल्याला योग्य वाटतो त्या उमेदवाराला मत देणे हे जेव्हा जेव्हा निवडणुका असतात तेव्हा तेव्हा प्रत्येकाने केलं पाहिजे. त्या दृष्टीने आणि त्या दिवसात ते पहिलं कर्तव्य असतं म्हणून मी पहिले येऊन नंबर लावला. लोकशाही प्रजातांत्रिक रचना का एक अनिवार्य भाग चुनाव है और इसलिए वो नागरिकों का कर्तव्य भी है. तो संतुलित विचार करके जनहित का विचार करके योग्य लगता है उस उम्मीदवार को मत देना, वोट देना, ये अपना कर्तव्य रहता है. उस दिन का वो पहला कर्तव्य होता है, इसलिए मैंने पहले आके नंबर लगाया.